महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवतो. माझी सावित्री आई म्हणायची, महिलांना शिक्षित करून आपण पिढ्यांना शिक्षित करतो आणि एक न्याय समाज घडवतो. म्हणूनच आम्ही सब महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना चेतन गट आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत. सशक्त कन्या सशक्त समाज या विषयावर आधारित पथनाट्य. अरे देवा, यंदा तरी या म्हातारीला तिच्या नातवाचं तोंड बघू दे र बाबा. तुझ्या पायरीवर येऊन 101 नारळ फोडे. काय ग डॉक्टर, येणार आहे की नाही माझ्या घरी ना? मावशी पेढे वाटा पेढे. तुमच्या घरी लक्ष्मी येते लक्ष्मी. अरे देवा, काय रे सटवे, तुला बोलली होती की नाही मला नातू पाहिजे म्हणून? तिला नाहीच ना मला नातू. कसा चालणार आहे माझा वंश पुढे? काय काय असं अभद्र बोलतेस? तुझ्या हट्टापायी तर इथं आलोय ना. काय अभद्र बोलले मी? माझ्या आवडीच्या पोरीशी लगीन केला असता तर हा दिवस आला नसता. काय हो आई, तुम्ही एक स्त्री काय हो आई, तुम्ही एक स्त्री असून असं कसं बोलू शकता? ते काय नाही, नकोच हे मुलं आपल्याला. जर तुमच्या आईने असा विचार केला असता तर? आई मुलगा मुलगी समान असतात. अजून न जन्मलेल्या बाळाची काय चूक? ज्या स्त्रियांनी देश घडवला, लक्ष्मीबाई, सावित्रीबाई, कल्पना चावला, त्याही कोणाच्या तरी मुलीच होत्या ना. आज 21व्या शतकात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन सर्व क्षेत्रांमध्ये पुढे जात आहे. असं कोणतं काम आहे जे एक मुलगा करू शकतो? आणि मुलगी काय? पंती काय? दिवा काय? त्याच्या प्रकाशाने घर उजळणारच. मुलगी ही माया असते, प्रेरणा असते, शक्ती असते. तिला जगू द्या. आम्हाला खात्री आहे आमची मुलगी नक्कीच आमच्या घराण्याचं नाव मोठं करेल. लेख वाचली वाढली तर माणूस जगल. लेख वाचली वाढली तर माणूस जगल. बाई बोलली चालली नवा उगवल. बाई कष्ट के राबते तवा भाकर फुगते. माय होऊन जगाची नवी वाट जगवते. लेख वाचली वाढली तर माणूस जगल. तर माणूस जगल. तर माणूस जगल. काय शामराव, बघितलं काय? आपल्या भारतीय क्रिकेट महिला संघाने वर्ल्ड कप जिंकलाय. काय सांगता पाटील, आपल्या भारताला मला एवढ्या कुठे गेल्या? आणि मुली कधी बसली जिंकायला लागल्या. अहो रामराव, हा नवा भारत आहे. या नव्या भारतामध्ये मुलीला कराटे आणि मुलाला कराटे आलेच पाहिजे. बाबा बाबा ऐका ना, बोल की पोरे. मी बोर्डाच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिली आले. वा पोरी वा, घराचं नाव मोठं केलंस. अभिनंदन पाटील, अभिनंदन. तुमच्या पुरीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक काढला. तोंड तरी गोड करा आमचं पाटील. नक्की नक्की करून दोन गोड. पाटील आता पुढे काय ठरलं? पुढे काय म्हणजे नाही रामराव, मला माझ्या पोरीला पुढे शिकवायचं आहे. ती स्वप्न पूर्ण करायची आहेत. एवढं शिकून काय करणार? एवढे गरज ना. काय करता आले? काय करायचं तुला भविष्यात? मला एअरफोर्स मध्ये जायचंय. देशाची सेवा करायची आहे. एअरफोर्स म्हणजे वायुदल. म्हणजे तुला सेनेत जायचं म्हण. हो. अरे इतर सर्व मुलांची काम आहे. तू फक्त तुला आणि मुली एवढं सांभाळायचं. अहो रामराव, आजच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी समान आहे. मुली सुद्धा वायुदलामध्ये जाऊ शकतात. मी मुलगी आहे पण कमकुवत नाही. देशासाठी रॉकेट उडवणारी मुलगी, ऑलिम्पिक मध्ये मेडल जिंकणारी मुलगी आणि घर सांभाळून स्वतःचं स्थान निर्माण करणारी मुलगी सगळीकडेच पुढे आहे. तू सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी. तू सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी. दिल जाने शान हमारी मेरे भारत की बेटी. दिल जाने शान हमारी मेरे भारत की बेटी. ऐका हो ऐका, आपल्या गावचा सरपंच व्हायचा आगमन होत आहे हो. आजपर्यंत जरी इतिहास पाहिला फक्त पुरुषात सरपंच म्हणून निवडत आहे. परंतु हा जरा इतिहास वेगळा आहे. यावर्षी तुम्ही सरपंच म्हणून निवडून आहात. तुम्ही काय सांगाल? जर भारताच्या जनसंख्येत 50% पुरुष आणि 50% स्त्रिया असतील तर राजकारणात पण स्त्रियांचं प्रतिनिधित्व असलंच पाहिजे. आपल्या संविधानाने आपल्याला समान अधिकार दिले आहेत. जर इंदिरा गांधी प्रधानमंत्री होऊ शकतात तर मी सरपंच का नाही? माझ्यासारख्या अनेक स्त्रियांनी राजकारणात सक्रिय व्हायला हवं असं मला वाटतं. गावातील महिलांच्या विकासासाठी तुम्ही काय विचार केलाय? स्त्री आणि पुरुष हे समाजाच्या गाड्याचे दोन चाक आहेत. ते सोबत चालले तरच समाज एकत्र येईल. म्हणूनच मी असं ठरवलंय, महिलांसाठी बचत गट सुरू करूया. यातून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम तर होतीलच, परंतु त्यांच्यात आत्मविश्वास आणि आत्मभान सुद्धा वाढेल. सशक्त कन्या
सशक्त मुलगी आहे हो आपल्याला बनवायची, महिलांना सक्षम करण्याची आणि देशाची प्रगती करण्याची. जी जी र जी, माझी नारी तू ग, माझी हरणी तू ग, माझी नारी तू ग, माझी हरणी तू ग. नमस्कार. काय मग कसं चाललं महिला बचत गट सदस्यांचं काम? नमस्कार ताई. आम्ही 12 महिन्यांपूर्वी एक बचत गट सुरू केला होता. त्यात आम्ही दर महिन्याला 100 रुपये टाकत होतो. आज त्या 100 रुपयाचा आपल्याला 3 लाखाच्या पेक्षा जास्त आहे. परंतु महिलांकडे आणि स्त्रियांकडे बघण्याचं इथून आजही होतो. तो कसा बदलवायचा? जर आज गावात सशक्त कन्या सशक्त समाज ही संकल्पना प्रत्यक्षात रुजवायची असेल तर मुलगी ही सक्षम, शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायला हवी. यासाठी महिला बचत गटाने पुढाकार घ्यायला हवा. हो ताई, तुमचं बरोबर आहे. आम्हाला जर तुमचं योग्य मार्गदर्शन लाभलं तर आम्ही नक्कीच काहीतरी चांगलं करू. अगं तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करा की मग. व्यवसाय? कसला व्यवसाय? तुमच्यातील अनेक स्त्रियांना लोणची पापड, घरगुती मसाले तर काहींना कापडी पिशव्या करता येतात. तुमच्यातील ह्याच कलागुणांना वाव देऊन तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकता. 2 महिन्यानंतर. नमस्कार ताई. ताई, थोडं बोलायचं होतं. हो बोला ना. ताई, आज तुमच्यामुळे आपल्या बचत गटातील महिलांना महिन्याला 10 ते 15 हजार रुपये मिळतात. मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या उन्नतीसाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी आता आम्ही निर्णय घेऊ शकतो. हीच खरीच सशक्तीकरणाची सुरुवात आहे. अरे वा, सशक्तीकरणाच्या दृष्टीने आपण सर्वांनी मिळून घेतलेला हा निर्णय नक्कीच आपल्याला प्रगतीपथावर पुढे नेईल याची मला खात्री आहे. चला तर मग सशक्त कन्या सशक्त समाज ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून घराघरात पोहोचूया आणि मनामनात पेरूया. तुरा तुरा तू भवानी, समाजाची तूच नारी, सारी छाया तुझी, तुझी कृपा सारी, तुझी कृपा सारी. तुझी ए स्त्री, क्षणभर थांब आणि ऐक. तुला लोकांनी काय सांगितलं? सहन कर, गप्प राहा, झोप. पण तू सहन करणारी नाहीस तर तू घडवणारी आहेस. तुझ्या हातात सर्जनाची शक्ती आहे. तुझ्या डोळ्यात स्वप्नांची आग आहे. तुझ्या हृदयात दुर्गेची हिंमत आहे. तू फक्त चूल आणि मूल इतकीच नाहीस तर तू निर्णय घेणारी आहेस. तू उभी राहणारी आहेस आणि गरज पडलीस तर संघर्ष करणारी आहेस. तू लक्ष्मी, तू दुर्गा, तू चंडिका आहेस. तू फक्त घरातली स्त्री नाहीस तर तू इतिहास आहेस. तू वर्तमान आहेस आणि भविष्यही तूच आहेस. तू क्रिकेटच्या मैदानात, बॅडमिंटनच्या मैदानात देशाचं नाव मोठं करणारी आहेस. तू देशाचं नेतृत्व करणारी द्रौपदी आणि गुन्हेगारीवर आळा घालणारी किरण ही तूच आहेस. बॉर्डरवरती देशाचं रक्षण करणारी व्योमिका, सोफिया, ती सुद्धा तूच आहेस. इतिहासाची पानं उघडून बघ. शुभांना घडवणारी जिजाऊ तूच आहेस आणि ज्ञानाचा दिवा पेटवणारी सावित्री ही तूच आहेस. म्हणून आज जर तुला कोणी रोखलं, तुझं स्वप्न छोटं केलं तर आरशात बघ आणि स्वतःला सांग की मी दुर्गा आहे, मी काली आहे, मी चंडिका आहे, मी जिजाऊ, मी सावित्री, मी व्योमिका, मी सोफिया आणि हिरकणी सुद्धा मीच आहे. आणि एक लक्षात ठेव, जर एक स्त्री उभी राहिली तर ती क्रांती आणि लाखो स्त्रिया उभ्या राहिल्या तर तो सशक्त समाज.